नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. तिसगाव शिवसेना शाखेत सुरू असलेल्या उपोषणावरून पक्षात नाराजी. उपोषण योग्यच परंतु ठिकाण चुकीचे. नारायण पाटील. तिसगाव रोडवरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखेत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षात वतीने एका विकासक विरोधात आमरण उपोषण करण्यात आले आहे. मात्र या उपोषणाला पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या इतिहासात आजपर्यंत कधी शाखा कार्यालयात उपोषण झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पक्षाचे कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी या प्रकारावर आपत्ती घेतली आहे. उपोषणाला आमचा विरोध नाही, मात्र पक्षाच्या शाखा कार्यालयात अशा प्रकारे उपोषण करणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. उपशहर संघटक शांताराम डिगे म्हणाले की याबाबत आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा झाली असून पक्षाची शाखा ही कार्यकर्त्यांसाठी संघटनात्मक कामासाठी आहे, उपोषणासाठी नाही. तरीही ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिसगाव शाखेत उपोषण सुरू ठेवल्याने पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले जाते की काय, असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे. शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता अचानकपणे सेरू असलेल्या उपोषणास विरोध नसून त्यांनी प्रशासनाच्या म्हणजेच महापालिका किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे, ज्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होणार नाही, असे शिवसैनिकांचे मत यावेळी मांडण्यात आले. या उपोषणाबाबत उपशहर संघटक मेघनाथ चव्हाण, अविनाश सावंत, दीपक आजगावकर, विभाग प्रमुख आत्माराम डिगे, उपविभाग प्रमुख दीपक बोरकर, जगदीश जाधव, विलास तुरकणे, आप्पा अतकरे, किरण तुरकणे, शाखा प्रमुख आसिफ शेख, अनिल सोनावणे, उपशाखा प्रमुख राजेंद्र वेश्रीकर, प्रमोद गायकवाड, बाळा जाधव, युवा सेनाचे उल्हास जाधव, श्रीकांत खिल्लारे, रामदास माकोडे, प्रसाद भंडारी आदी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान विकासक राज बिल्डर विरोधातील रहिवाशांच्या तक्रारीबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करून लवकरच या विषयावर अधिकृत बैठक घेणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे. आजचा जो विषय आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याणपूर्व विभागातील जे त्या ठिकाणी काही पदाधिकारी जे आहेत, हे पदाधिकारी त्या ठिकाणी तिसगाव रोड शिवसेना शाखा इथे एका बिल्डरच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जनतेच्या न्याय हक्कासाठी. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, परंतु जे नागरिक आहे ज्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी झगडतो, ज्या नागरिकांवरती, ज्या रहिवाशांवरती अन्याय झालेला आहे, अशा अन्यायांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी शाखेमध्ये बसणं हे उचित नाही आहे. किंवा आजपर्यंत त्या ठिकाणी जर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शाखेमध्ये उपोषण कुठे झालेलं नाही. त्यांनी त्या ठिकाणी त्या प्राधिकरणासमोर म्हणजे महानगरपालिकेच्या समोर, जे वार्डाच्या समोर किंवा त्या ठिकाणी तहसीलदार समोर इथं उपोषणाला बसून त्या ठिकाणी त्या तिथल्या जे लोक आहेत ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय होतोय त्यांना न्याय द्यायला पाहिजे. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांनी त्या ठिकाणी आपण बघितलं असाल की त्या ठिकाणी डोंबिवलीला आदेश दिल्यानंतर आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी कार्यरत होऊन तिथल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी आदेश झगडतोय. तशी परिस्थिती इथं असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक एकजुटीने त्या ठिकाणी त्या बिल्डरच्या विरोधात उभं राहून आम्ही त्या ठिकाणी न्याय हक्क मिळवून देऊ त्या तिथल्या रहिवाशांना. परंतु शाखेमध्ये बसणं हे चुकीचं आहे, हा पायंडा चुकीचा आहे आणि त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी बोलवली. वरिष्ठांनी आदेश देऊन देखील जर आमचे ते पदाधिकारी जर मानत नसतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि हा पायंडा पडू नये यासाठीच त्या ठिकाणी आम्ही त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आजही की आपण प्राधिकरणाकडे त्या ठिकाणी बसावं. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.